हाय मित्रांनो, सकाळी आलो 7 वाजता शेतामध्ये आणि बघा तुरीची लागवड करावी लागली. कारण 2 तास मित्रांनो वांस पडलेले होते, ट्रॅक्टरच्या नया बंद झालेल्या होत्या आणि त्याच्यामुळे तूर लागवड करणं अर्जंट होतं आणि निघल्याशिवाय काही समजत नव्हतं मित्रांनो. त्याच्यामुळे आता सोयाबीन आपलं चांगलं टकाटक निघलं. त्याच्यामध्ये 2 ते 3 तास आपल्याला तुरीचे बंद दिसलेले आहे आणि बघू शकता आपण हे मी लागवड केलेली आहे. मागे तुम्हाला बक्ष पडलेले दिसत असतील. हे 1 तास आहे आणि बघा हे दुसरं तास आहे आणि हे इकडे हे तिसरं तास आहे मित्रांनो. बघू शकता आपण. हे बघा हे तिसरं तास आहे. असे 3 तास या ठिकाणी लागवड करावी लागली मित्रांनो. त्याच्यामुळे काय झालं की मला टाईम होऊन गेला मित्रांनो. कारण सकाळचं जेवण केलं नाही. आता 11:30 ते 12 वाजून राहिले दुपारचे मित्रांनो आणि अजून शेतामध्ये आहे. कारण मित्रांनो कसं आहे, शेतकऱ्याचं जीवन असं आहे मित्रांनो, कष्ट करसाल तर तुम्हाला पुढे मिळेल आणि शेती माऊली देईल. कष्ट जर नाही केले तर मित्रांनो शेती माऊलीसुद्धा थोडंसं दुर्लक्ष करते आपल्याकडे. त्याच्यामुळे आपण कष्ट करत राहा मित्रांनो. आणि बघू शकता मित्रांनो या ठिकाणी एक सोयाबीनचं ताससुद्धा हे बघा वांज आहे. थोडं सोयाबीनचं तासाला सुद्धा या ठिकाणी पेरावं लागेल. हे तुरीच्या नेटचं तास आहे मित्रांनो. हे एक सोयाबीनचं तास आहे तुरीच्या नेटचं. आणि या ठिकाणी बघू शकता आपण हे सुद्धा या ठिकाणी एक तुरीचं तास आहे मित्रांनो. अशा प्रकारे 2 तास या ठिकाणी तुरीचे नेटचे सोयाबीनचे सुद्धा लावावं लागतं मित्रांनो. आणि सोयाबीन बाकीचं काही ठिकाणी लावायचं काही गरज नाही मित्रांनो. या ठिकाणी सोयाबीन आपलं खूपच छान निघलेलं आहे, टकाटक निघलेलं आहे, जबरदस्त निघलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे बघा मित्रांनो, जोरदार सोयाबीन निघलेलं आहे आपलं. भगवंताची आपल्यावर कृपा आहे. या ठिकाणी आपण कष्ट करत राहतो मित्रांनो. नुसतेच व्हिडिओ काढत नाही. व्हिडिओ काढून आपलं चालणार नाही मित्रांनो. व्हिडिओ हे आपली एक करमणूक आहे, मनगम्मन आहे. आणि आपले जे फॅन लोक आहे त्यांचीसुद्धा या ठिकाणी करमणूक होते. त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ काढतो आणि तुमचा सपोर्ट आहे मित्रांनो, यात काही शंका नाही. तुमच्या सपोर्टमुळेच आम्हाला ऊर्जा मिळते आणि आम्ही तुम्हाला नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. या ठिकाणी बघू शकता आपलं हे 3 एकर शेत आहे मित्रांनो. शेत बघा कसं आहे, टकाटका चकाचक. आपण शेतीसुद्धा एकदम जबरदस्त ठेवतो मित्रांनो. गवत काही ठेवू देत नाही शेतामध्ये. आणि या ठिकाणी बघा आपला हरभरा होता उन्हाळ्यामध्ये टाकलेला, तर हे बघा हरभरा निघलेला आहे मित्रांनो. हरभरा आता याच्यामध्ये आहे आणि हे तणनाशक मारल्यानंतर हा हरभरा मरून जाईल असं वाटते मला. आता दुकानदारांना विचारू आपण की बा हरभरा मरेल की नाही म्हणून. बाकीचं कोणतं काही गवत नाही मित्रांनो आपल्या सोयाबीनमध्ये. आणि निघलेलं पहा कसं आहे, एकदम जबरदस्त सोयाबीन निघलं मित्रांनो. भगवंताची छाया आहे आणि तुमचा आशीर्वाद आहे मित्रांनो. बघू शकता आपण सोयाबीन बघा आपलं कसं निघलेलं आहे, जबरदस्त निघलेलं आहे. दाटही नाही आणि पतलंही नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे आपलं सोयाबीन निघलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. फॉलो करायचं विसरू नका मित्रांनो. आणि मनापासून सपोर्ट करा मित्रांनो. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आम्हाला. कारण शेती करून आम्ही उरलेल्या वेळामध्ये व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाकण्याचा आणि पोचवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर माझे व्हिडिओ नक्कीच शेअर, लाईक आणि सबस्क्राईब आणि फॉलो करा मित्रांनो. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.